नमस्कार. टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 26 लेटर आणि 44 साऊंड. म्हणजेच काय तर ए टू झेड हे लेटर्स 26 आहेत, पण त्यांचे साऊंड हे 44 आहेत, 44 आहेत. तर ते कसे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही ज्यावेळी मुलांना ABCD शिकवता, त्यानंतर फोनिक्स शिकवता, पण मुलांना फोनिक्स शिकवल्यानंतर तुम्ही मुलांना याचा एक एक साऊंड शिकवता, पण रिअलमध्ये लेटर जरी 26 असले तरी त्यांचे साऊंड हे 44 म्हणजे 44 इतके आहेत. तर हे साऊंड मुलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून मुलं चांगल्या पद्धतीने इंग्लिश रीड करू शकतील, किंवा हे साऊंड तुम्हालाही माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही रीडिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. चला तर मग 26 लेटरचे 44 साऊंड माहिती करून घेऊयात. तर हे जे 26 लेटर्स आहेत A to Z ते 2 भागांमध्ये विभागलेले आहेत आणि त्यांचे साऊंड कसे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूयात की कोणते हे 2 भाग आहेत. तर ओव्हल 5 ओव्हल आणि 21 कॉन्सोनंट. आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की ओव्हल्स हे 5 आहेत, AEIOU, आणि इतर उरलेले जे आहेत ते सगळे कॉन्सोनंट आहेत. हे जे आहेत ते ओव्हल्स आहेत आणि इतर जे काही उरले आहेत B पासून Z पर्यंत BCDFGHJKLMNPQRSTVWXYZ हे सगळे कॉन्सोनंट आहेत. तर त्याच पद्धतीने ज्यावेळी आपण साऊंड माहिती करून घेणार आहोत त्यांचं डिव्हिजन याच पद्धतीने केले जातं. तर 5 ओव्हल आणि 21 कॉन्सोनंट. मग या 5 ओव्हलचं 19 ओव्हल साऊंडमध्ये विभाजन केलं जातं आणि जे 25 कॉन्सोनंट शिल्लक राहतात त्या 25 कॉन्सोनंटचं जे 21 कॉन्सोनंट शिल्लक राहतात त्यांचं 25 साऊंडमध्ये विभाजन केलं जातं. कसं ते पाहूयात. तर पहिल्यांदा 19 ओव्हल साऊंड आपण कोणते आहेत ते माहिती करून घेऊयात. पहिले 6 आहेत शॉर्ट ओव्हल साऊंड, म्हणजे जे या 19चं पुन्हा 4 भागांमध्ये डिव्हिजन केलं जातं. जसं की 6 शॉर्ट ओव्हल साऊंड आहेत, 6 आहेत शॉर्ट ओव्हल साऊंड, 6 लॉंग ओव्हल साऊंड. म्हणजे जे हे ओव्हल्स आहेत AEIOU यांचे 6 शॉर्ट ओव्हल साऊंड असतात, 6 लॉंग ओव्हल साऊंड असतात. त्यानंतर 5 आर कंट्रोल ओव्हल साऊंड असतात आणि 2 डिप्थॉंग साऊंड. तर हे 2 डिप्थॉंग साऊंड काय आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. 21 जे कॉन्सोनंट शिल्लक राहतात B पासून ते Z पर्यंत, तर त्यांच्यामध्ये 25 कॉन्सोनंट साऊंड तयार होतात. या 25 कॉन्सोनंट साऊंडचं पण पुन्हा 2 भागांमध्ये विभाजन केलं जातं. 18 कॉन्सोनंट साऊंड आणि 7 डायग्रॅफ साऊंड. आता हे आपण डिटेलमध्ये अजून पाहूयात, म्हणजे तुमच्या लक्षात यायला मदत होईल. तर सगळ्यात आधी पाहूयात 5 ओव्हल्सचे 19 ओव्हल साऊंड. त्या 19मध्ये सुद्धा पुन्हा 6 शॉर्ट ओव्हल, 6 लॉंग ओव्हल, 5 आर कंट्रोल ओव्हल आणि 2 डिप्थॉंग साऊंड. तर ज्यावेळी आपण हा चार्ट डिवाइड करतो त्यावेळी आपल्याला या पद्धतीने माहिती मिळते. 19 ओव्हल साऊंड हे 4 भागांमध्ये विभाजलेले आहेत. 6 शॉर्ट ओव्हल. तर हे 6 शॉर्ट ओव्हल कोणते आहेत? तर आपण जे मुलांना फोनेटिकली शिकवतो, ए म्हणजे ॲ, ई म्हणजे ए, आय म्हणजे ई, ओ म्हणजे ऑ, यू म्हणजे अ आणि डबल ओ म्हणजे ओ. आता हा आपण मुलांना शिकवत नाही, पण हा या शॉर्ट ओव्हलमध्ये ॲडिशन आहे. कारण फोनिक्सचे ग्रुप जसे केलेले आहेत त्या ग्रुपमध्ये हा डबल ऊ म्हणजे ऊ हा साऊंड ॲड केलेला आहे. तर त्यामध्ये बघा ए ॲ ॲपल, ॲपल, एक या पद्धतीने आपण मुलांना शिकवत असतो. हे जनरल फोनिक साऊंड आहेत. आय ई इंक, ओ ऑरेंज, यू अ मग, डबल ओ ऊ ह्याचा साऊंड काय होतो डबल ओ ऊ, बुक या पद्धतीने. नेक्स्ट आता 6 लॉंग ओव्हल साऊंड पाहूयात कोणते आहेत. तर लॉंग ओव्हल साऊंड म्हणजे काय, तर हे जे ओव्हल्स आहेत त्यांना ॲज इट इज वाचायचं, म्हणजे ते जसे आहेत तसंच त्यांना रीड करणं. जसं की एला ए, ईला ईच वाचायचे, आईला आईच वाचायचे, ओला ओच वाचायचे, यूला यू आणि डबल ओला ऊ. तर इथे बघा तुम्ही शॉर्ट ओव्हल साऊंडमध्ये काय केलेलं आहे की एला ॲ म्हणलेला आहे, ईला ए म्हणलेला आहे, इथं ईला ईच म्हणणार आहोत. आयला ई म्हणलं, इथं आयला आईच म्हणणार आहोत. ओला ऑ म्हणतोय, पण लॉंग ओव्हल साऊंडमध्ये ओला ओच म्हणणार आहोत. तर हे साऊंड मुलांना माहिती असणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल पाहूयात. ट एबल, टेबल, स
ईट. ईचा साऊंड आपण ईच म्हणत आहोत. आईस, आईस. आईसाठी आईस. ओचा साऊंड ओच. गोट, ओट. यूज. ॲज इट इज शब्दांमध्ये सुद्धा आपण जरी ते आलेले असले शब्द तरी आपण जसेच्या तसे त्यांना वाचणार आहोत. त्यावेळी म्हणणार आहोत लॉंग वोवेल साऊंड. आणि ऊ, मून. इथल्या ऊमध्ये आपण शॉर्ट बुक पटकन म्हणतोय. बुक म्हणजे रस्व आणि दीर्घ ज्याप्रमाणे मराठीत असतात अगदी त्याच पद्धतीने इथं आहे ऊन, मून. नेक्स्ट चौथा आहे 5 आर कंट्रोल ओवेल साऊंड. तर यामध्ये काय AR, OR, UR, IR आणि ER. IR आणि ER. तर हे आहेत ओवेल साऊंड. तर यामध्ये बघा तुम्ही की या सगळ्या ओवेल AEIOU हे जे ओवेल आहेत त्या सगळ्या ओवेलसोबत आर लागलेला आहे म्हणून यांचा साऊंड चेंज झालेला आहे. जसं की एचा साऊंड आपण मुलांना शिकवताना शिकवतो ॲ, पण जर त्याला एला आर लागला त्याच्यासोबत जर आर आला तर त्याचा साऊंड होणार आहे आर, कार. त्यानंतर ओचा फोनिक साऊंड आपण मुलांना शिकवतो ऑ, पण त्याच्यासोबत आर आला तर आपण वाचणार आहोत आर, हॉर्न, ऑन. या पद्धतीने यूचा फोनिक साऊंड आपण मुलांना शिकवतो पण ज्यावेळी त्याच्यासोबत आर लागणार आहे त्यावेळी आपण म्हणणार आहोत अर, टर्न. त्यानंतर आयचा फोनिक साऊंड आपण शिकवतो मुलांना पण जर त्याच्यासोबत आर आला तर त्याचा सुद्धा फोनिक साऊंड होणार आहे एअर किंवा फेअर. एक्झाम्पल आहे साऊंड आहे आर. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे अर, ज्यावेळी ईचा फोनिक साऊंड मुलांना शिकवतो पण जर त्याच्यासोबत आर आला तर त्याचा सुद्धा फोनिक साऊंड होतो अर. तर या पद्धतीने 5 आर कंट्रोल ओवेल मुलांना शिकवायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट 2 दिफ्थॉंग साऊंड OI, ऑय, कॉइन आणि OU, आउच. या पद्धतीने हे होते 19 ओवेल साऊंड. आता पाहूयात 25 कॉन्सोनंट साऊंड. आता जे 25 कॉन्सोनंट साऊंड्स आहेत तर ते डिवाइड केलेले आहेत 18 कॉन्सोनंट साऊंडमध्ये आणि 7 डायग्राफ साऊंडमध्ये. कॉन्सोनंट कोणते आहेत बी पासून झेड पर्यंत. AEIOU हे सोडून इतर जे उरतात ते सगळे कॉन्सोनंट आहेत. त्यांचे पुन्हा तर हे 21 कॉन्सोनंट असतात त्याचे 25 साऊंड तयार होतात आणि त्या 25मध्ये पुन्हा डिवायडेशन केलेलं आहे की 18 कॉन्सोनंट साऊंड आणि 7 डायग्राफ साऊंड. तर पाहूयात आधी कॉन्सोनंट साऊंड कोणते कोणते आहेत. तर जे आपण फोनेटिकली मुलांना शिकवतो तेच कॉन्सोनंट साऊंड म्हणून आहेत. जसं की बी ब बॅट, D डॉग, F फिश, G एग, H hat, J jar, K kite, L lion, M man, N nest, T pear, R rat, S sun, T tiger, V van, W water, Y yak आणि झेब्रा. तर हे आहेत कॉन्सोनंट साऊंड जे की आपण मुलांना फोनेटिकली शिकवत असतो. फोनिक्स थ्रू जे साऊंड आपण मुलांना शिकवले त्यांनाच कॉन्सोनंट साऊंड असं म्हटलं जातं. याशिवाय उरतात ते म्हणजे 7 डायग्राफ साऊंड. तर ते कोणते कोणते आहेत CH. आता डायग्राफची ओळखसुद्धा आपण मुलांना करून दिली असेल तर मुलांना हे साऊंड ओळखणं सहज सोपं जाईल. CH डायग्राफ म्हणजे काय तर दोन कॉन्सोनंट एकत्र येऊन एक तिसराच साऊंड तयार करतात किंवा दोन्हीपैकी एकाचा साऊंड तयार करतात. पण शक्यतो दोन्हीपैकी एकाचा साऊंड हा ओवेल डायग्राफमध्ये होतो. कॉन्सोनंट डायग्राफमध्ये एक नवीन साऊंड तयार होतो. जसं की इथं बघू शकता तुम्ही C आणि H आहे. Cचा फोनिक साऊंड काय पाहिला आपण क आणि Hचा फोनिक साऊंड काय आहे तर ह. पण ह असं आपण न वाचतायला वाचत आहोत च. म्हणजेच डायग्राफ म्हणजे काय तर असे दोन शब्द
दोन अक्षरं जे एकत्र आल्यानंतर एक नवीन तिसराच साऊंड तयार करतात. त्या दोन्हींचाही साऊंड आपण वाचत नाही. एस एच श, एसचा साऊंड स, एचचा साऊंड ह, स ह असं न वाचता आपण ह्याला म्हणतो श. टी एच थ आणि टी एच द. आता इथे टी एचचे दोन साऊंड होतात, थ आणि द. थचं एक्झाम्पल आहे थॉंग, दचं एक्झाम्पल आहे द दॅट, द दॅट. नेक्स्ट डब्ल्यू एच व, वॉट. एन जी ग, सिंग, सिंग. झेड झ, विजन, विजन, विजन. आता झेड एच इथं आपल्याला दिसतोय, पण स्पेलिंगमध्ये आपण तो लिहिलेला नाही आहे, पण याचा साऊंड आपण झचाच म्हणतो, म्हणून इथं झेड एच हा सुद्धा डायग्राफ मानला जातो. तर अशा पद्धतीने आजच्या आपण व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की 26 लेटर्स पण त्यांचे 44 साऊंड कसे तयार होतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.